ए हे बघ काय रे? कोणस आहे? हा छोटी कोणस आहे? छोटी कुठे आहे? इथे पाहिजे. जय शिवराय मंडळी. तर आपण आत्ता आहोत कोंढवली गावामध्ये आणि खूप दिवसांची इच्छा असलेला कमळगडाचा ट्रेक आज आपण करणार आहोत. हे सोबत आहे आकाश, जुना वर्गमित्र. आणि ॲक्च्युली आम्ही त्या सिद्धेश्वर मंदिरापाशी जाऊन थांबलो होतो, तिथून जाणार होतो, परंतु तिथल्या आजोबांनी सांगितलं की इथली वाट थोडीशी अवघड आहे, त्याच्यामुळं पुढे एक शाळा आहे, तिथून तुम्ही डावीकडे गेलात तर लवकर पोहोचाल. म्हणून आता या रूटने निघालो आहे. तर चला. जवळपास 40 मिनटं चाललो आहे फक्त, तरी पूर्ण शरीर घामाघूम झालं आहे. सावली आली आहे परंतु चांगलाच दम लागतो आहे, कारण की ह्युमिडिटी जास्त आहे, अधूनमधून ऊन येत आहे, हवा चालू आहे, तरी पण एवढा दम लागतो आहे. आणि आता फक्त 40 मिनटं झालीत पण पुढं भरपूर मोठा टप्पा बाकी आहे. वाट कुठली हो? इकडून उजव्या हाताने तिथून किती लांब आहे? तासभर लागेल का? बरोबर. पुढून गेला कुठून कसं जायचं सांगितलं? ती वाट डायरेक्ट कुठं वळायचं ना दुसरीकडे? तुम्हाला वरती जावं, तुम्हाला दाखवते वरती जायला. मग ती वाटेने गेलो ना, बर मग नाही कुठं वळून. बर बर चालेल. मग तिथून मला त्या पलीकडे जा. कुठलं गाव? आम्ही पुण्याहून आले का सोडून. आता घसरा घसरीचा रोड चालू झालाय. आकाशाने मी खूप दिवसाने ट्रेक करतोय, त्याच्यामुळे चांगली दमछाक झाली. पुढं चांगलं जंगल आहे, खूप जंगल आहे रे. खूप जंगल आहे. आता खरा ट्रेक सुरू झाला. आत्ता खरा ट्रेक चालू झाल्यासारखं वाटतंय. तो अवघड टप्पा पार करून आपण आता जंगलाच्या भागात आलो. इथं रस्ते कळत नाही आहेत. इकडं वाट दिसतीये, समोर काय माहित नाही वाटे काय. डावीकडेच वाट दिसते, इकडे जावं लागेल. बघूया ही वाट कुठं घेऊन जाते. पाऊस पडलाय नुकताच, त्यामुळं पूर्ण लाल मातीचा चिखल आहे आणि चालणं मुश्किल होऊन झालं. पाय घसरतोय, पूर्ण शेवाळ आहे. बहुतेक या वाटेने सहसा कोणी जात नसावं. पूर्ण पाणी आहे, बूट पूर्ण भिजून गेलेत. आम्ही दोघेही जवळपास 1.5 ते पावणे 2 तास झालं चालतोय. आत्ताशी आम्ही जंगलाच्या माथ्यावरील थोड्या सपाट भागात आलोय. इथून पुढे अजून किती आहे माहीत नाही. चला, कळेलच लवकर नक्की कुठं जायचंय ते. आणि अशा तऱ्हेने ज्याची भीती होती तेच झाले. आम्ही रस्ता भटकलोय. तर वाट शोधायला इथं विचारायला पण कोण नाही, त्याच्यामुळे अंदाज काढून जावं लागेल. कारण की आम्ही अंदाज काढून ज्या वाटेने गेलो होतो ती वाट बहुतेक खाली जाते. दुसऱ्या कमळगडाची हीच खासियत आहे, एवढं भयानक जंगल आहे आणि इथे विचारायला कोण नसतं. त्यामुळे एकदा वाट चुकलं ना, तुम्ही किती फिरलेला असू द्या, किती अनुभव असू द्या, पण थोडंफार तिथं दिशाभूल होतेच होते प्रत्येकाची. त्यामुळं आता खरं कसं आहे, नुसता पक्ष्यांचा आवाज येतोय, पाण्याचा आवाज येतोय, वाऱ्याने झाडांची पानं सळसळ करतायत आणि खाली पूर्ण चिखलातून पाय तुडवत जावं लागतंय. तर आम्ही इकडून आलो होतो समोरून, आणि आता इकडे जाऊन वाट शोधण्याचा
प्रयत्न करतोय. माहीत नाही इकडे असू शकते वाट, इकडे जनावरांची पावलं दिसत आहेत का माहीत नाही. पुढे जाऊन बघावं लागेल. तिकडे वाटेसारखं दिसतंय, कदाचित तिकडे वाट असेल. आणि उजवीकडे जायचं हे एवढं आम्हाला सांगितलं होतं. आणि इथून दिसत आहेत पाय गेलेले दिसत आहेत चालत चालत नुकतेच, कारण गवताला इथल्या चिखल लागला आहे आपल्याला दिसत असेल, त्याच्यामुळं ह्या वाटेने जाऊ शकतो आपण. आम्ही दोघंच, आमच्या पुढे पण कोण नाही आहे आणि मागे पण कोण नाही आहे. आणि कदाचित असा हा थ्रिलिंग ट्रेक आम्ही आयुष्यात पहिल्यांदा करतोय, दोघंच जण. त्या आसपास कोणीच नाही आहे. मला आजच्याच तारखेला 12 जुलै 2021ला मी आणि माझा भाऊ गौरव आम्ही दोघेजण रायलिंग पठारावर गेलो होतो. तर तोरण्याच्या पुढे गेल्यावर आम्हाला भयंकर पाऊस लागला. आम्हाला काय रस्ता वगैरे माहीत नव्हतं. तर आम्ही रायलिंग पठारावर पोचलो. आम्हाला तिथे गेल्यावर काय दिसलं तर नाही, धुकं होतं पूर्ण. पण येताना आम्ही कुठल्या तरी वळणा वाट चुकलो. 4-5 तास चाललो. मग आम्हाला आमची लावलेली गाडी ती सापडली. तर तिथल्या ट्रेकची आठवण झाली आहे. त्याच्यापेक्षा कित्तर पटीने हा बेकार आहे. म्हणजे तिथं तरी 2 गावं होती, एखादा माणूस होता गुर्रे वगैरे चारणारा. इथं काहीच नाही आहे. त्याच्यामुळं इथं चुकलं तर मोकार तंगडतोड करायची, वाट शोधायची, नाही तर तसंच खाली जायचं. दुसरा पर्यायच नाही. वाडा इकडं आहे, इथे येऊन पोचलोय. तर हे कुटुंब कित्येक वर्ष इथंच राहतं. इथे वर्षभरापूर्वी त्यांच्याकडे जावं त्यांना एक घर बंद दिसतं. बाबा तिकडे आहेत, तिकडे कुठतरी आवाज येतो. परत चुकायला नको. वाट सरळच आहे काय? गडाव गडाव तिथून सरळ कुठं वळाय बेळायचं कसं काय? सरळच आहे ना? बरं बरं चालतंय, धन्यवाद. आम्ही सासवड, हा पुण्याहून. चालतंय चला. तर इथं आपल्याला जागोजागी दिशादर्शक फलक लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे चुकण्याची शक्यता इथं खूप कमी आहे. तर खूप चांगलं काम गोरक्षनाथ प्रतिष्ठान वासोळे यांनी केलेले, त्यांचं खरंच खूप खूप आभार. केलं इथं पण सांगितलंय, दादा स्वतःला शिवभक्त गडप्रेमी समजतो आणि स्वतःच गडावर कचरा किंवा प्लास्टिक फेकतो, असं कसं चालेल दादा? तर आज आपण बघतो की कित्येक लोक पावसाळ्यात शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवरती फिरायला जातात, व्हिडिओ काढतात, रील काढतात, पण आपण नेलेला कचरा तिथंच गडावर टाकून देतात आणि इंस्टाग्रामवरती शिवाजी महाराजांच्या नावाने लाईक्स आणि फॉलोअर कमावतात. त्याबद्दल काही वावगं नाही, परंतु तो कचरा जो नेला आहे तो गडावर न फेकता प्रत्येकाने घरी आणला किंवा माघारी आणतो, व्यवस्थित डस्टबिनमध्ये वगैरे टाकला तर आपला गड स्वच्छ राहील. एवढंच यामागे सांगणं. चला आपण पुढे जाऊया. इथं दगडी बांधकाम आणि काही पायऱ्या आपल्याला दिसतात.
अशा प्रकारे 2.5 ते 3 तासांची पायपीट करून आपण अखेरीस कमळगडाच्या या पायऱ्यांपर्यंत येऊन पोहोचलोय. तर चला आपण थोडं वरती जाऊया, मग गडाबद्दल जाणून घेऊ. इथं बघा, या पायऱ्या 1818च्या आसपास इंग्रजांनी सुरुंग लावून फोडून टाकल्या, तर गडावर कोणी जाऊ नये म्हणून. तर कित्येक वर्ष इथं असंच या अवघड पॅचमधून चढून जावं लागायचं. आत्ता मागे इथं शिडी बसवण्यात आली, त्यामुळे हे गडावर जाणं थोडंसं सोपं झालं आहे. तर चला आपण वरती जाऊयात. इथून येताना थोडंसं काळजी घेऊन यायचं, कारण की वरती एक दगड आहे, जो या बेचकीत अडकला आहे. तो जर चुकून सटकला तर अनावधानाने मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं इथून सावकाश या पायऱ्या चढून वरती गेलं की आपण गडाच्या माथ्यावरती म्हणजे बालेकिल्ल्यावरती येऊन पोहोचतोय. मस्त ऊन पडले. इथे सुद्धा आपल्याला या कातळात कोरलेल्या पायऱ्यांचे अवशेष दिसत आहेत, हे बघा. आणि अशा प्रकारे आपण कमळगडाच्या माथ्यावरती येऊन पोहोचलोय. कोणीच नाहीये, एकदम शांत स्वच्छ वातावरण. इकडे समोर केंजळगड दिसतोय, इकडे हे मांढरदेवी काळूबाई हा नवरा नवरीचा डोंगर, इकडे धोमधरणाचा जलाशय समोर दिसतोय तो पांडवगड, इकडे हा पसरणीचा घाट, हे पाचगणी, इकडे महाबळेश्वर पठार. तर कमळगड कधी बांधला याचे फारसे उल्लेख आढळत नाहीत, परंतु असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा अफजल खान स्वराज्यावर चालून आला होता तेव्हा कमळगड स्वराज्यात सामील करून घेतला आणि आपली ताकद जी ती जावळीमधली वाढवली. तर आपण म्हणतो आपण किल्ले कशासाठी बघतो, तर बुरुज असतात, तट असतात, माच्या असतात किंवा तटबंदी या गोष्टी. पण कमळगडावर असं काहीच नाही आहे, तर कमळगड का बघावा असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. पण इथं एक अशी विशिष्ट गोष्ट आहे जी कित्येक किल्ल्यांवरती आपल्याला कुठेच बघायला मिळत नाही. बहुधा पाटणचा दातेगड असेल त्या गडावरती एक अशी विहीर आहे, ती गोष्ट म्हणजे ही कावेची विहीर किंवा गेरूची विहीर. तर याला सह्याद्रीचा फ्रीज असं सुद्धा म्हटलं जातं. तर चला आपण त्या विहिरीत जाऊन बघून येऊयात ती कशी आहे. चला. तर सह्याद्रीतला हा फ्रीज किंवा हे अद्भुत वैशिष्ट्य तुम्हाला बघायचं असेल तर कमळगडावर नक्की या. तर आपण विहिरीत उतरूया. तिथे सपोर्टसाठी दोरी बांधलेली, दोरीच्या सहाय्याने आपण खाली जाऊ. हो विहिरीत येतं ना एकदम आपल्याला डोंगराच्या की पृथ्वीच्या पोटात असं वाटते, थंड गार जाणवतो. तर एकदम बाहेर त्याच्याकडे पाहिजे काय सगळं असं कशी का तर ही गेरूची विहीर किंवा काव्याची विहीर, त्याला गेरूची किंवा काव्याची विहीर का म्हणतात. तर याच्या आतमध्ये ही जी माती आपल्याला दिसते त्याला काव किंवा गेरूची माती असं म्हणतात. तर या मातीचा उपयोग घरांना रंगवण्यासाठी केला जातो. आम्ही लहान असताना जेव्हा किल्ले बनवायचे तेव्हा ती कावाने रंगवायचे. त्याचं अद्भुत ही रचना म्हणजे कशी कोरली असेल, खरंच अद्भुत आहे. याच्यात पायऱ्या इतक्या जबरदस्त आहे, वरतून 4 म्हणजे प्रकाश यायला वरून उजेड पडण्यासाठी हे झरोके देखील ठेवले. खरंच अद्भुत आहे, म्हणजे जबरदस्त. ही विहीर बघण्यासाठी तरी कमळगडावर खास या म्हणजे या. चला विहिरीतून वरती जाऊ, बराच वेळ विहिरीत.
सावकाशी रे आकाश. काठी तर चाला येते का? हे बघ काय रे? कोणस आहे. हा छोटी कोणस आहे छोटी. कुठे आहे? इथे आहे पायरी. अच्छा इथे 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 समोर. हे पाहिजे हा हा रे. सावकाशी बाबा. नाही काय करत ते. साईड नाही इकडून. थांब 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 लाईट लावतो. एक मिनिट थांब. लाईट लाव फोनची. दिसेल दुसरं काय आहे का? उडी वगैरे नाही मारत. नाही नाही उडी नाही मारत. लाईट लाव फोनची तू. दुसरं काय आहे का दिसेल लगेच. माझा फोन तू. हो सावकाश सावकाश होती कळतंय. तर या विहिरीमध्ये घोणशीचं छोटं पिल्लू आम्हाला दिसलं. तर इथं येताना कायम सावधगिरी बाळगायची. हातात छोटीशी काठी आणि पायात शूज घातल्याशिवाय कोणीच पावसाळ्यात किंवा कधीच ट्रेकला जाऊ नये. कारण की कधी पण आपली सेफ्टी महत्त्वाची आहे, नंतर बाकी सगळं. त्यामुळं सह्याद्रीतील दुर्गम ठिकाणी जाताना पहिली स्वतःची काळजी घ्या. कारण की आपल्यावरती आपली कुटुंब हे निर्भर असते. त्यामुळं स्वतःचा पहिला जीव त्याला महत्त्व द्या आणि नंतरच बाकीच्या गोष्टी फिरा. एवढ्या गवडीच्या वास्तुगडावर आहे. बाकी तटबंदी बुरुज दरवाजा काहीच नाही आहे. आणि इंग्रजांनी उद्ध्वस्त केलेल्या पायऱ्या एवढ्याशा काही वस्तू किंवा काही वास्तू या गडावर आज आपल्याला बघायला मिळतात. तर हा चौथरा. तर याचे अवशेष आपल्याला दिसत आहेत. इथं पायरी सुद्धा दिसेल. ही पायरी इथून वरती ध्वजस्तंभ एवढंच वास्तू आज गडावर जिवंत किंवा शिल्लक आहेत. या चौथऱ्याच्या मागे आल्यावरती इथं एक छोटे शिवलिंग आपल्याला बघायला मिळते, जे खडकात कोरलंय. मागे बुजून गेलं होतं पण ते नंतर कोरलंय आणि आता ते आपल्याला व्यवस्थित बघायला मिळतं. जय महादेव जय शिवशंभू. तर तिथून पुढे गेल्यावरती आता पूर्ण धुकं दिसतंय आणि डाव्या हाताला दरी आहे. धोमधरण महाबळेश्वर पसरणीचा घाट आणि इकडे उजवीकडे खाली भयंकर जंगल. काहीच नाही दिसत आहे बाकी. छोटासा गड आहे परंतु फॅसिनेटिंग असा ट्रेक जंगलातून. एक घोणच दिसली. थ्रिल म्हणतात ते अनुभवलं. हे शेवटचं टोक. इकडे खाली सुद्धा भयानक जंगल. बाकी गडावरती बघायला काहीच नाही. गेरेची विहीर बघायची. तर अशा प्रकारे कमळगडाची आपली भटकंती पूर्ण झाली आहे. 2 ते 3 तास जंगलातून चालत येऊन आपण कमळगड बघितला. आपल्याला घोणस सुद्धा बघायला मिळाली त्या विहिरीमध्ये. आणि एक छोटासा किल्ला मराठ्यांच्या इतिहासातील. एक छान असं वाटलं इथे येऊन. शांतता, कोणी नाही आहे, एकदम मनाला समाधान वाटलं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर
ते व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका आणि आपले सफर सह्यागिरीची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला भेटूया एकदा पुन्हा नवीन व्हिडिओ. जय शिवराय.